ओके तुम्ही इकडे येतला स्टॉक अँड सेल्स ॲनालिसिसमध्ये येतलात. ओके होय. प्रोडक्ट घेतलात डेट टाकतो सपोज आजच्या डेटचं दाखवतो आजच्या करंट डेटप्रमाणे. फक्त हे तुमका हाय स्टोअर सिलेक्ट करूचा येस करायचा. हे बघा काउंटरचं बघूचा मेन स्टोअरचं की ऑल बघूचा. होल स्टोअर गेलात तर सगळ्याचं येतलं. बस एंटर मारत या. त्यानंतर तुमचं कोणत्या रेटवर बघूचा खरेदीवर बघूचा सेल रेटवर बघूचा मग तुम्ही येस करायचा. काही बाकीचे ऑप्शन येतले बघा. काहीचं तुमका ऑप्शन भेटलेलं बघा. परचेस व्हॅल्युएशन परचेसवरच राहतला आणि ओपनिंग क्लोजिंग स्टॉकचा व्हॅल्युएशन असा ना. आता हे सर रेट ए आता ठेवलेलं आहे बघा सेल रेटवरच. रेट ए म्हणजे सेल रेट तुमचा. ओके बस एंटर रेट चेंज केला तर चेंज होतो. एंटर करून व्ह्यू करायचा. बस काय तुमचा रिपोर्ट जनरेट जातो. आता तुम्ही जर जाऊन बघितलं PDF ला क्लिक करून. ओके हे सर हा असत बघा नंबर ऑफ पेज 4 असत. इकडे क्लिक करायचे का डायरेक्ट लास्टला जाताला तुम्ही. ओके प्रत्येक हो पहिलं ओपनिंग रिसिप्ट इश्यू आणि शेवटचा तो क्लोजिंगचो प्रत्येकाची व्हॅल्यू खाली दिसतात बघा. आता तुमच्या याच्याप्रमाणे हा बरोबर आहे मग परफेक्ट. ओके बस त्याच्यात ते फिल्टर लावून नव्हते त्यामुळे ते मिसमॅच दाखवतो. बरोबर. ठीक आहे विषय झालो. ओके अजून काय होता. आता आपण मला एकूण महिन्याचा रिपोर्ट. आता महिन्याचा रिपोर्ट येतो ना आपलं एक पूर्ण महिन्याचो. एक महिन्याचा बाबा पूर्ण आपल्याकडे 1 ऑगस्टला अमुक माल होतो. त्याच्यात रिसिव्ह एवढं झालो ह्याच्यातच येतला ना आता. हो ह्याच्यातच तुम्ही फिल्टर मंथली लावू शकतात ना. प्रोडक्ट घेतला सोबत 1/4/1/8 पासून बघूचा आजच्या तारखेपर्यंत. हे फक्त स्टोअर तुमका पुन्हा एकदा सेम सिलेक्ट करू होल घेतलं तर होल येतले. तर नो ठेवलात तर काहीच येऊचं नाही नॉर्मल त्यामुळे ते येऊचं नाही बस. आणि हे सर तुमका मोर ऑप्शनला जाऊन पुन्हा एक्स करून तुमचं रेट चेंज केला असेल तर तो तुमका घेऊचं लागतलो. हे पिरियड दिसता बघा वरती PDF ला क्लिक करायचा. तुमका पिरियड दिसता बघा कधीपासून कधी टाकलेलं. बस त्याप्रमाणे तुमचं आता तेवढं व्हॅल्युएशन असं ना त्याप्रमाणे जनरेट होताला सॉफ्टवेअर करून देताला तुमका. ओके त्याच्यात त्या पुऱ्या महिन्यात तुमचे किती सेल झाले किती क्लोजिंग होतो परचेस किती झाले आणि सेल किती झालं क्लोजिंग किती आहे. हे सर तुमका दिसला ओपनिंग आहे ओपनिंग हे 2 ओपनिंगचे कॉलम. रिसिप्ट म्हणजे तुमचे परचेस इश्यू म्हणजे सेल आणि क्लोजिंग म्हणजे क्लोजिंग प्लस त्याची क्वांटिटी व्हॅल्यू सगळं तुमका ते दिसताला. आणि वरती बघा लास्ट पेजला जायचं तुमका. लास्ट पेजला इकडे क्लिक करून लास्ट पेजला गेलात का टोटल त्याची हे दिसतले तुमका व्हॅल्यू. आता ते माल गेला तो पण हे दिसतो ना टोटल. हो सगळं दिसतं. तुम्ही स्टोअर सिलेक्ट करत नव्हत ना गोडाऊन होय की कशाचं होय त्यामुळे दिसत नव्हतं. ओके अजून काय होतं काय. एक मिनिट हे बघतोय माल खाई गेलो आता बघतोय किती. आता बॉटल खाई गेले ते कसे बघा खाई दिसतले. एक कॉलम समजले मग तुमका 4 कॉलम ओपनिंग क्लोज रिसिप्ट म्हणजे परचेस इश्यू म्हणजे सेल आणि हे जर तुमचं क्लोजिंग हे का दिसतं. हे ॲड झाले हे सेल झाले. सेलची जरा मला अमाऊंट दिसत नाही. कोणत्या बॉटलचे दिसत नाही. 180 ml ची बॉटली किती गेले टोटल. हो 100 प्रोडक्ट सिलेक्ट करा ना कोणता तो. म्हणजे ते वेगवेगळे काढू आहे टोटल येतील ना एकदम. एक्साइज वाल्यांका आपण देतो ना. काय म्हणता. एक्साइज वाल्यांका आपण जो रिपोर्ट देतो बघा ते काय मागतं 750 ml मध्ये किती बॉटल गेले आणि 180 ml मध्ये हे आता आपण सगळे ब्रँड एकत्रच टाकलेत ना त्यामुळे ते एकत्रच येतील. एक मिनिट आपल्या ह्याच्यामध्ये मग सेपरेट मग ग्रुपिंग करून तुमका घेऊ आहे एकदा. काय करून घेऊ आहे सांगा. बॉटल 3 एक सेकंड. हॅलो ओके सब ग्रुप ऍड केलेत बघा. ओके ह्याचं प्रोडक्ट गेले ना काही एकदा F9 बटन दाबायचा आणि बॉटल घ्यायची कसं तुमचे बॉटल येतले. प्रत्येकाक काय करायचं प्रत्येका एक सब ग्रुप सिलेक्ट करून टाका. हे आता सपोज 200
हो 180 असं ना, एका F3 बटन दाबायचा होय. आणि हो सब ग्रुप ऑप्शन आहे बघा, सब ग्रुप वरचं ॲरो मारायचं आणि 180 द्यायचो, पेज बरोबर, डाऊन मारून बरोबर, हा. सेव्ह करायचा. त्यानंतर 750 सगळ्या item. हो त्याचं सब ग्रुप सिलेक्ट करा, मग त्या ग्रुपचं तिकडे फिल्टर लावू शकता तुम्ही. आता हो 750 म्हणजे 750 सेट केलं आहे. ओके हा ओके, मग आता जेव्हा तुम्ही इकडे रिपोर्टला येतलात ना, रिपोर्ट काढू हा इकडे बॉटल घेतलो, मेन ग्रुप डेट टाकला, बाकी सगळं ॲज इट इज सेम सिलेक्ट करतला, स्टोअर वगैरे. हा तर तुमका इकडे मोर ऑप्शनला येलात ना, हा जर तुमका एक सेकंड, ओके F3 बटन दाबायचं सिलेक्ट करून. आता 750 एका ग्रुप टाका, 750 हा. अप ॲरो मारायचं आणि 750 सिलेक्ट करा. पेज डाऊन किंवा कंट्रोल W मारून सेव्ह करा. 650 पण येतं का ग्रुप? होय 750 500 ml पण येतो. होय 330 ml. ओके 330 पण येतं. हो 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 650 आणि 500 ml. 500. आता हे तुमचे ॲड झाले बघा, किती असा मग एका 650 मध्ये टाकायचं आपण. मी 1 2 3 टाकते, बाकीचे तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही सेट करा एकदा. याचा अप ॲरो मारायचो. आता हो असं 180 म्हणजे ग्रुप त्याचं 180 टाकलो, बस कंट्रोल W का पेज डाऊन मारून सेव्ह करा. 3060 का सेट करूची गरज नाही हा, हा 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 त्यांना का सेट करूची गरज नाही. बाकी ज्यांका कोणा असं त्यांना हे सेट करा. काही तुमका दिसतलो बघ ग्रुप आपण काय सेट केला तो 180 असा होय दिसता बघा. ओके F3 बटन दाबायचा आणि ग्रुपवर अप ॲरो मारा. जी बॉटल आहे त्या बॉटलला तो ग्रुप सेट करून टाका. ते 180 मग 180 मध्ये सिलेक्ट करतलं, एंटर मारतलं, सेव्ह करतलं. ओके, तर आता जेव्हा तुम्ही तोच स्टॉक काढून घेतलात ना सर, होय ओके काही ग्रुप येले बघा. तुमका एकच ग्रुप घेतला तर एकच येतलो, सगळे ग्रुप होया तर तुम्ही दोन तुमका बघायचे 330 जण. मग हवे दिलेला बघा प्लस बटनने तुम्ही हवे तेवढे सिलेक्ट करू शकतात ग्रुप. बरोबर. आणि एकच ग्रुप होय तर एकच ग्रुप. आता सको मागा 180चं बघूचं, मी एकच सिलेक्ट करतलं, एंटर मारतलं, डेट टाकतलं, बाकी सगळं सेम. गोडाऊन वगैरे तुम्ही सिलेक्ट करायचा, बस एंटर मारत येऊन व्ह्यू करायचं का 180चेच फक्त तुमका हे दिसतले. आणि सगळे सिलेक्ट केलात प्लस नाही तर सगळे मिक्स दिसतील. आता 180 वाले सगळे जेवढे मी 3-4 बॉटल सेट केले ना होय तेवढे दिसतात. तेवढेच दिसतील. बस असं करा, काम होतला तुमचा. चला चला सिंगल बघताना. आणि मल्टिपल वे असताना ते प्लस कीने तुम्ही सिलेक्ट करायचं आहे सर. आणि अनसिलेक्ट करूचं असं तर स्पेस बार किंवा मायनस की दाबायचे, पण अनसिलेक्ट होतले. हा 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 ओके, आता सपोज तुमका सगळेच बघूचे तर मग तुम्ही 1000 माका 1000ची बघूच्या, 830 130 ची बघूच्या, 180ची बघूच्या, 500ची बघूच्या. मग जेवढं सिलेक्ट करतला तेवढं स्टॉक दिसतलो. एक घेतलं तर एकच येतलो, बस. फक्त ते स्टोअर घेऊ विसरा नको, स्टोअर सिलेक्ट करा का तुमका स्टॉक व्हॅल्युएशन येतला तुमच्या हिशोब. फक्त आता ग्रुप सगळ्यांका सिलेक्ट करून घ्याय सर, एंटर मारा आणि प्रत्येक बॉटलला F3 मारा. हे सर आपण ग्रुप आहे दिसा हो बॉटल किंवा काय असं आता. मी एक करून बघते का? होय करा लगेच. हा सगळ्या प्रोडक्टला सेट करून घ्या आधी. F3 बटन दाबा आणि एंटर मारू द्या. ते ग्रुप सिलेक्ट करा. आता वरचा ॲरो मारायचा, अप ॲरो. इकडे नाही हो, वरती ग्रुपवर. आता 180 कशी घेतलात हो? होय होय घेत आहे. वरचा ॲरो तिकडे नाही, वरती जाऊन वरचा ॲरो मारायचं. बस पेज डाऊन मारून सेव्ह करा. मग बाहेर दिसतले बघा खाली ग्रुप 750 सेट झालो बघा त्याचं. 550 चालू आहे. बस का ते सगळे सॉर्टिंग करून घे. 750
का करून घेता ये आणि होय ना तर काय झाला माहिती काल काय कधी आज झालाय बघा करंट स्टॉक मध्ये ना चॅलेंज हे बघा 2470 झाले डायरेक्ट काय RC90 हे काय आमच्याकडनं चुकला काय कळत नाही काय किती आहेत तुमच्याकडे आता आमच्याकडे 21 कोणतं प्रोडक्ट होतं तो रॉयल चॅलेंज किती ml 90 ml रॉयल हा होतं बघा ओपनिंग ऐका ना मी तुम्हाला दोघं सगळं विचारते एक एकदा एरर चेकिंग रन करून घेऊया रॉयल चॅलेंज 90 ना आता बरं येईल नाही 2470 दिसतो 21 होतं त्याच्याप्रमाणे 19 असावं होय 21 22 8 ला गेलं ना हे दोन एंट्री मारला 19 असावं 19 होय होय बरोबर 19 एक मिनिट हा आता बरोबर झालं ना होय होय वाटा बरोबर झाली काय ओपनिंग वगैरे तर काय चुकलं असतं ना तुमचा तर हे तुमच्या पहिल्या मायनस मध्ये परत होत गेले ना तुमचे होय 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 प्रॉफिट अँड लॉस साठी ना टुडे ग्रॉस प्रॉफिटला क्लिक करायची डेट टाकायची सॉरी आणि तुमका व्हॅल्युएशन कशा बेसवर आहे तर ह्याच्याप्रमाणे येतलं आहे सर ॲटो तुमचं रेट वगैरे असा ना हॅलो हां इकडे बघा इकडे तुम्ही फक्त डेट टाकूच्या तुमका कधीपासून कधीपर्यंत बघूची आधी आणि जो जो आपलं याचा असतला सेट कलर त्याप्रमाणे तुमचं येतला काय तुमची सेल अमाऊंट किती कॉस्ट किती आणि तुमचा प्रॉफिट किती त्याप्रमाणे येतला तुमचा प्रॉफिट तुमचा कशावर असता कॉस्टवरच वा कॉस्टवरच हो आमचे 150 रुपये MRP आणि सेलिंग रेट 220 रुपये त्याप्रमाणे हे दिसतला बघा बिल वायज आणि टोटल पण दिसतला तुमका ओके मंथली क्वार्टरली कसाही बघू शकता आणि बाकीचे सेल रिपोर्ट तुमका इकडे डेली रिपोर्टमध्येच भेटतं ते बघा मोड ऑफ पेमेंटमध्ये बाकीचं काय बघू जातो मग जीपे किती काय किती का असता हे पण बघू शकता मारला जातं किंवा बाकीचं पण असं डेली रिपोर्टमध्ये बिल वाय स्टेटमेंट वगैरे असावं बिल वाय स्टेटमेंट त्याचं तुम्ही मंथली क्वार्टरली बघू शकता बिल वाय स्टेटमेंट पेमेंट डिलीट कसा करायचा कमी कसा करायचा पेमेंट एंट्री मारायची अकाउंट्सला जायचा किंवा हे असं बघा हे नाही अकाउंट्सला यायचं अकाउंट्स वाउचर एंट्री पेमेंट एंट्री एंटर हे डेट टाकायची आणि हे पार्टी घ्यायची आता सपोज ही पार्टी असं कोणाचा क्लिअर झालेला ओके याचा किती पूर्ण कम्प्लीट हो क्लिअर आपण 50,000 टाकून बघा पहिला ओके एंटर मारायचा 50,000 किती टोटल बॅलन्स आहे दिसता बघा 68 50,000 पुरं टाकायचं बस एंटर मारायचं हे बिल येतील ॲडजस्टमेंट एंटर मारत यायचं
50,000 त्या बिलात ऍडजस्ट करतलो सॉफ्टवेअर. बस एंटर मारून एंट्री सेव्ह करायची. कॅश लिमिट 1 मिनिट. हां इकडे आता तुम्ही एंट्री मारून बघतात का तुम्ही. अकाउंट्समध्ये यायचा, वाउचर एंट्री, पेमेंट डेट टाकायची, पार्टी घ्यायची. 50,000 असं 50,000 एंट्री टाकायची, अमाऊंट ॲडजस्ट करत यायचे. सॉफ्टवेअर तेवढी बिल ऑटोमॅटिक ॲडजस्ट करतात. एंटर म्हणून सेव्ह करायचे. आता बघितलं 50,000 बॅलन्स त्याचं लेस झालं 100 ओके बरोबर. फक्त 18,000 रुपये एवढे. ओके याचा व्हिडिओ पण मी तुमका रेकॉर्ड करून पाठवतोय, त्याप्रमाणे एंट्री मारत चला. ओके सर ओके ठीक आहे ना. बाकी ओके बरोबर करतात तुम्ही सगळं. हां या आता सॉफ्टवेअरला लागणार जो प्रिंट आहे ना आपण आता जशी काढलं A4 मध्ये किंवा त्याच्यामध्ये लागत, त्या प्रिंटरचा सेटअप किती पर्यंत आहे? मिनिमम एक काय ते 10.5 A4 होय मग तुमका. A4 वर किंवा लिगल वर पकडा. हां तो A4 वगैरे घेतलात ना तर लिगल पण चलत वाटतं. तो एक